जय जय राम वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुमच्याकडून मी 100 रुपये घेतले, मी तुमचं ऋणी झालो नाही का? धनको आणि ऋणको. समजा मी प्रामाणिक आहे, मला ते एकदम फेडणं शक्य नाही, मग मी काय करतो? थोडे थोडे फेडतो, होय ना? इतकंच नव्हे तर तुम्हाला काही प्रसंग आला की त्या उपकाराची जाणीव ठेवून मी काहीतरी करतो. पैसे मला देता येणार नाही, पण मी काय करतो? पण तुमच्या घरी कोणी आजारी पडलं, मी काय करू शकेन? बसेवा काय तुमच्या घरी काय असलं, मी काय करू शकेन? होय ना? भक्तीमध्ये भगवंताशी असा संबंध असतो. म्हणून जगन्नाथा आभारूपणे मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज सांगितले की त्याला की नाही अरविंदांनी फार सुंदर शब्द वापरलाय. त्यांची ती अतिमानसाची कल्पना आहे ना, सुप्रामेंटल. त्याच्यावरून ते म्हणाले गॉड इज पर्सनॅलिटी बट इज सुपर पर्सनॅलिटी. माणूसच आहे तो एका तऱ्हेनं, तो व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे, त्याला फक्त दिव्य व्यक्तिमत्व आहे, जसं संतांचं असतं तसं. मग जर मी सर्वस्वी त्याला दिलं तर तो माझा ऋणको बन, आपल्याला ऋणको बनतो. म्हणजे मी धनको आणि तो ऋणको. काय मोठा मामला आहे बघा. पहिल्यांदा म्हणूनच एक भारताचा प्रतीक वाट. भक्तीचा आरंभ आणि शेवट म्हणजे थोडक्यात सांगतो. आरंभी देवाच्या मागे मागे म्हणले भक्त जातो, भक्तीच्या शेवटी भक्ताच्या मागे देव जातो. काय सांगावं? म्हणजे तो ऋणको होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणे जगन्नाथा आभारू पडे. अरे हा अनुभव आहे, असं काय करता तुम्ही? असं समजू नका नुसतं लिहिलेलं आहे. नाही, परमात्मा ऋणी होतो आपला. शिष्याचा गुरु ऋणी होतो, जसे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे झाले तसे. बर, इथे कसं आहे आता व्यवहारामध्ये तुम्ही की नाही काहीतरी त्याला मदत करता, देता, अंक करता, चमक करता. दृश्यामध्ये संबंध आहे. दृश्यामध्ये संबंध असल्यामुळे त्याचं रिटर्न दृश्यातच आहे. मग व्याज घ्या, घेऊ नका, काही करा. अहो असं सांगतात, हे शेतकरी वगैरे लोक असतात ना, त्यांनाच तुम्ही पैसे दिले, तो पैसे देऊ शकत नाही. मग शेतात पिकलेलं तुम्हाला आणून देईल, काय असेल ते, भाजी म्हणा, धान्य म्हणा, काय असेल ते दिला. वस्तू काय आहे याला महत्व नाही, मागची भावना महत्वाची. हे जर आहे तर परमात्मा ऋण फेडतो तो कसा फेडतो? आलेच नाही असतात. ज्ञानेश्वर महाराज सांगले ते ऋणोही पण देखो मी, मला फक्त ऋणी करतो. मग मी काय करतो? त्याची परिचर्या करी, त्याची सेवा करतो मी. याचं उत्तम उदाहरण नाथांच्या घरी खंड हा नव्हता का श्रीखंड्या? तुम्हाला असं वाटतं काय की ज्या नाथाला ज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं, त्याला कळलं नाही हा श्रीखंड आहे? असं काय बोलतो आपण? अहो नाही, रात्री गप्पा ठोकीत बसलेच असले पाहिजे, इतकी शंका नाही. नवरा बायको काय गप्पा ठोकतील, इतक्या प्रेमाला गप्पा ठोकीत असले पाहिजे. बाहेरून देखावा श्रीखंड्या काय म्हणजे पाणी भरतोय, आणि पाणी का भरतोय? मराठीमध्ये पाणी भरणे या शब्दाला फार अर्थ आहे. त्याच्या घरी पाणी भरतोय म्हणजे प्राचुर्य आहे, पुष्कळ आहे, खूप आहे. आणि दुसरं आहे पाण्याची तिथे अडचण असायची, पाणी भरतोय. स्वकडे चंदन राशी, आपलीच पूजा करायची ना, त्याची पूजा केली होती की नाही? त्याची पूजा करण्याकरता गंध उभारली होता. गंगेचे पाणी कावडी भरतो. काय श्री एकनाथ सदनी मूळमंत्राची आहे.
त्यांच्यानंतर 150 वर्षाने माधवजी सर्व काम हे करीत. मग ही परिचर्या काय आहे? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की याला देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. काय शब्दरचना आहे सांगतो आपल्याला. तुम्हाला एक गोष्ट सांगू ठेवतो. आजचा विषय अगदी व्यवहारी आहे, प्रॅक्टिकल आहे. मनुष्य पैशाचं नुकसान सोसेल, मनुष्य आबरूचं नुकसान सोसेल, मनुष्य माणसांचं नुकसान सोसेल. घरदार माणसे गेली तरी देह दुःख सहन करणं अतिशय कठीण आहे. यू टेक इट फ्रॉम मी असं जेव्हा इंग्लिशमध्ये म्हणतात, तुम्ही लिहून ठेवा माझं म्हणणं. माणूस सगळं दुःख सहन करेल, देह दुःख सहन करणं फार कठीण. देह विकर झाला, परमार्थ गेला सगळा. समर्थनीय भगवानांनी सुचवलाय बरं का. त्यांना सांगायला काय लागतंय? काय म्हणाले? देह दुःख ते सुख मानित जावे. अरे एखाद्याला कॅन्सर झालाय आणि पोटात दुखतंय, तो बोलतोय आणि सुख वा तेव्हा काय चांगलं केलं म्हणून. पण हा अभ्यास आहे, खरोखर हा अभ्यास आहे ना. दुखतंय ना, त्याला औषध पाणी कर, मला त्रास देऊ नकोस. आत्तापासून अभ्यास केला तर शेवटी साधेल बरं आईच्या वेळेला नाही. आणि एवढं ते इंजेक्शन देतात, म्हणजे पेन किलर, पेन किलर, गोळ्या, इंजेक्शन. आणि त्याचा परिणामच होत नाही पुढे. म्हणून परमार्थाची माणसाच्या अनुसंधानाची खरी परीक्षा देह दुःखा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे ओळखून सांगितलं की देह वैकल्याचा वारा, विकलता, अशक्तपणा, दुःख आलं, झणे लागेल या सुकुमार. शब्द सुकुमार घातलेला आहे. माझा भक्त कसा आहे? लहान मुलासारखा नाजूक आहे, तान्हा आहे, माझ्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे, मी माऊली आहे त्याची. तर देह विकलता याला बाधेल बाबा. म्हणून काय करतो म्हणाले, आत्मबोधाचा पांजरा सुयेत आहे, त्याच्या भोवती कवच घालतो मी. आत्मज्ञानाचं कवच त्याच्या भोवती घालतो, म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून खरी जर परमार्थामध्ये कृपा असेल तर दुःख असून सुद्धा स्वतःचा विसर पडणं हे कृपा आहे. लक्षात आलं ना आपल्या? हा पहिला मुद्दा झाला. ऋण कसं फेडतो? देहाचा विसरच पडला, वाटलंच नाही. परिचर्या करीत त्याची सेवा करतो म्हणजे काय? दुसरं एक सांगतो आपण. सेवा म्हणजे दुसरी कशी करतो? समजा तुम्ही मध्यम स्थिती आहे आणि रोग असा झालाय की त्याला पैसे फार लागतात. बरं हे की नाही, कोणीच लोकांना सांगण्यात अर्थ नाही. अहो तुम्ही ॲलोपॅथीची औषधं कशाला घेता? होमिओपॅथी घ्या. आपण डॉक्टरीत असलाच आणि घेणारेच असले, बरं त्याच्यात काय अर्थ नाही. ॲलोपॅथीचा काय मोठा गुण आहे, झोप येत नाही ना, घे गोळी, लागलं बोलायला. होमिओपॅथी काय म्हणेल, 2 दिवस जाऊ म्हणजे झोप येईल तुला. अरे आहे जखम आहे तुम्हाला, लगेच तो काहीतरी औषध करेल, पाणी करेल, जखम दुखणं बंद होईल, हे होईल. हा मोठा गुण आहे, तात्काळ उपयोग करतात. ऑपरेशन कसं आहे? तेव्हा तुम्हाला पैसा जवळ नाही आणि खरं तुम्ही भगवंतावरती जीवन सोडलेलं आहे, तर तुम्हाला असा डॉक्टर तरी भेटेल अशी व्यवस्था होईल की तुमचं काम होईल. ही भगवंताने आपली केलेली सेवा. तसंच हे अगदी अनुभव असतात बरं का. तसंच तुम्ही नवरा बायको दोघंच जण, मुलं मुली अमेरिकेला गेली, इकडे गेली, तिकडे गेली, किंवा जवळ नाही, दोघंही म्हातारे, काय करणार? अशा वेळेला कुणीतरी माणूस आणून उभं करेल. तो मनुष्य कामाला त्यालाही करायचं नाही, तो येईल, तुमची सेवा केली, बरं झाली चालेल. ते उदाहरण सांगतो आपल्याला. माझे एक डॉक्टर आहेत, ते आपल्या वडिलांची गोष्ट सांगतात. त्यांचे वडील फडतंला दिवाण होते काही दिवस, पण भक्त आणि अत्यंत नीतिमान, कमालीची नीतिमान, भगवंतावर श्रद्धा. मुलं सगळी बाहेर, जवळ कोणी नाही. त्यांचा एक जुना मित्र, ऐकण्यासारखं ना, जुना मित्र 5-25 वर्षात भेटला नाही कधी, सोलापूरला राहणारा, त्याच्या एक दिवस मनात आहे की त्याला भेटावं जाऊ. का त्यालाही माहिती नाही. तो आला, दिवाळीचा दिवस आला, संध्याकाळी आला, आपला जेवण खाण झालं, गप्पा ठोकीत बसले. आता निघायचं,
आणि हात त्याच्या गाला आणि संपले. तो मित्र होता. आता बाई जुन्या काळची कोणाला कळवणार, काय करणार, का टेलिफोन भेटून नाही. तो मित्र होता, त्यांनी त्या मुलांना कळवलं नाही. त्याला विचारलं तू कसा आलास? भगवंतांनी पाठवलं म्हणून. हा भगवंत अशी सेवा करतो. मी काय म्हणतोय, अशी भगवंतांनी आपली सेवा करावी म्हणून तरी भक्ती करायला काहीतरी नातेवाईक फारशी उपयोगी पडतच नाही, परमात्मा उपयोगी पडेल का? नाथांची इतकं होणार नाही. परमात्मा स्वतः चालेल ते त्यांचं सगळं निराळ. पण सामान्य तुमचा मित्र किंबहुना तुमचा एखादा नाराज नातेवाईक सुद्धा येऊन घडे आम्ही 4 दिवस राहायला आणि केव्हा होईल तसं समजू नका. अशी सेवा परमात्मा. अहो तो अनंत आहे ना, परमात्मा अनंत आहे. काय नाना तरी ना मदत केली तुम्हाला. तुम्हाला आणि कसं काय झालं बुवा, काय कोणाच एखादा प्रसंग झाला, आयच्यावर सुचलं काहीतरी अमुक करावं, हे सुचलं तुमची अक्कल असते सांगा. आणि रात्रीला बोलायपर्यंत सुद्धा वेळ नसतो अशा वेळेला. अशा वेळेला काय सोय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले जगन्नाथा आभारू पडे. काय हा शब्द यांच्या सुरेख आहे. आभार म्हणजे त्यांना ते डोक्यावर भार वाटतो. आणि हा माझं इतकं करतोय. आणि जे सांगतो तुम्हाला तिसरी गोष्ट त्याबद्दल, जगात किती धंदे आहेत, पुष्कळ धंदे आहेत. आणि आता तर काय विचारू नका, धंदा किती धंदे आहेत. समाज इंडस्ट्रियलाइज म्हणजे औद्योगिकरण झाल्यामुळे धंदा आणि किती धंदे आहेत. सगळे धंदे चालतात. भगवंताचा धंदा काही चालत नाही. पार्टनर तर होतच नाही कोणी भागीदार. पण मिळायचंय काय त्याला पार्टनरला, सगळं तुला देतो नाही, भगवंताचा धंदा चालणार नाही. तेव्हा जो तुम्ही असा भगवंताचा भागीदार होतो की माझा प्रपंच घे तुला दिलाय, माझ्या प्रपंचात भागी तुझी, त्याचं बरोबरच त्याला अप्रूप कोण वाटतं. हा खरं आहे, घेऊ द्या नाही का. आणि गंमतशीर कुणाच्या कबीराचा एक दोहा आहे, ज्याचं त्याला देण्यात काय तारीफ आहे म्हणाले, क्या लागत है मोर ज्याको जिसको सो पता. तुझं ते सगळं आहे. तेव्हा भगवंत म्हणतो या ठिकाणी लवाडीने घेतलेला आहे, एकच भेटला की हे तुझा तुला घे असा देणारा जरी भेटला तरी भगवंताला नवळी पण वाटत. म्हणून परिचर्या करी कसा शब्द वापरलाय. परिचर्या म्हणजे सेवा. भगवंत त्याची सेवा आपली गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला मागच्या रविवारी सांगितलं ना, मागच्याच रविवारी सांगितलं की कृष्णमूर्तींच्या चरित्रामध्ये त्यांना स्वतःला सुद्धा एक चमत्कार वाटला. आणि त्या मेरी लुटन सोडून जिने चरित्र आहे तिला सुद्धा वाटला. प्रसंग काय आला, शेवटच्या 15 दिवसामध्ये त्यांचा कॅन्सर जवळ आला. काय करायचं, उत्तम डॉक्टर पाहिजे, पण याची औषध घेण्याची तरा म्हणजे फारशी औषध घेत नसत. तेव्हा एक जर्मन डॉक्टर 15-20 महिला राहणारा काय वाटत कोणा चुकतो आला त्याने भेटला. आणि शेवटपर्यंत तो औषध पाणी करीत होता बरं का. तेव्हा त्यांना विचारलं हे काय, तर म्हणजे माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला माझ्या जीवनात आमच्या माणसाची जरूर आहे तो माणूस येऊन हजर. हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून तो काळजी करीत नाही, तो यायचा, त्याला माहिती आहे परमात्मा यायचा, मला मदत करणार असतो. पण आपण त्याची भागी पाहिजे नाही का. मी काय म्हणतोय, 16 आणे तुम्ही धरलं तिला एक आणा तरी भाजी त्याला द्यायची. हो असं काय करताय, त्याला जगण्यापूर्वी तरी भाजी नको का. खरं म्हणजे अर्धी पाहिजे, सगळी पाहिजे, पण नाही एक आणा तरी नावीनच त्याला म्हणतात. तो घेतच नाही आणि तोच तुम्हाला देतो नाही का. हे त्याचं रहस्य आहे. आता त्याच हे व्हायला, त्याला भाव व्हायला उपाय काय, तो याचे सांग. असं म्हणाले, अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली निभ्रांत सापडेची सोय. तुम्हाला अगा शब्दाचं माहितीये काय. आगा आणि आर्य यात फरक आहे. आगामध्ये प्रेम आहे, आर्यमध्ये जोर आहे. आर्यमध्ये बॉसिंग आहे, हुकुमत गाजवणं आहे. आगामध्ये अपील आहे, आगामध्ये प्रेम आहे. बरं खरं आहे. आगर म्हणतो ना बाईचं ते असं आहे बरं का. खरं म्हणत आगा
तेव्हा म्हणाले ते आपल्याला सांगतात, अरे अरे माझं आई जरा काय आई म्हणाले, आज जे विहित तुझं जे विहित कर्म आहे ते ईश्वराचं मनोगत आहे असं समज. आता पुन्हा सांगतो विहित म्हणजे काय. आता मी सांगितलं ह्या इंडस्ट्रियलाइज सोसायटीमध्ये किती धंदे, स्पेशलायझेशन, सगळीकडे स्पेशलायझेशन, अनेक तऱ्हेचे धंदे आहेत. त्यामध्ये तुम्ही पसंत केला किंवा तुमच्या वाटेला आला ते तुमचं विहित, बरं का. इतके कारखाने असतात त्यात तुम्ही गेला, इतके डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे. अहो गमत अशी वॉर मध्ये, मोठ्या लढाई महायुद्धामध्ये काय सरकारने इतकी हाती काढली, नवीन 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 किती लोकांना. मुंबईची वस्ती तेव्हापासून वाढायला लागली, किती लोक आले त्यांना नोकरी मिळाल्या बघा, बरं का. म्हणजे आपण जेव्हा विहित कर्म असं म्हणतो त्यावेळेला तुम्ही ज्या परिस्थितीत आहात समाजाच्या कालमानाने, त्यामध्ये तुमच्या वाटेला जे आलं आहे ते, किंवा 2-3 गोष्टी सांगता तुम्ही स्वतः पसंत केलाय ते, किंवा तुमच्या गुरुने सांगितलं म्हणून तुम्ही करता, किंवा असा योग आला की एक कोणीतरी चांगला मनुष्य भेटला ही विद्या तुला शिकवतो चल म्हणून तुम्ही शिकला. काही असू दे, जे मग तुमच्या जीवनात तुमच्या जीवनाचं एक मार्ग झाला ते तुमचं नाही. रेल्वेमध्ये असला अवत्याच वापर, तुमच्या वेस्टर्न रेल्वे असला ते एक तरा नाही, सेंट्रल रेल्वे असलं ते एक तरा नाही, मग डिपार्टमेंट मध्ये एजीच्या ऑफिस मध्ये एक तरा नाही, मंत्रालयात असलं दुसरी तरा नाही. पण जे तुमच्या वाटेला आलेलं आहे ते तुमचं नाही असं आहे. हा समाजशास्त्राचा संबंध आहे. तुम्ही त्या काळचं विहित आहे ते समजू नका. अर्जुन हा क्षत्रिय होता. आता आपण पाहिलं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कर्म त्यांनी सांगितली. तसं आता करून चालणार त्यात फरक करावाच लागेल. सांगितलं प्लेटोने सुद्धा 3च वर्ग मानले. वाईज मॅन म्हणजे ब्राह्मण, दुसरा वॉरियर म्हणजे क्षत्रिय, आणि ट्रेडर म्हणजे वैश्य, चौथा गुलाम, त्याला आपले शूद्र म्हणतात. तशा रीतीने शूद्र हा गुलाम नव्हे, परंतु म्हणजे त्या काळच्या समाज रचनेप्रमाणे. तर तुम्हाला जे आज काम आलेलं आहे ते काम हे तुमचं विहित. विहिताची गंमत अशी आहे, पुढे थोडं आहे तो श्लोक येणारच आहे, की जसं म्हणाले दिवा असला की त्याला काजळी आली. पूर्वीच अर्थात ते आहे, काजळी आली त्याप्रमाणे कर्म म्हणलं की सदोष आलंच, कमीपणा आलाच, बरं का. सर्वारंभा दोषेण धूमेन अग्निर्वावृता. अग्नीला धूर असणार त्याप्रमाणे सर्व कर्मामध्ये थोडस दोष असणार. तेव्हा तुमच्या विहितामध्ये तुम्हाला नको असलेले लफडं काहीतरी असायचं. पगार तरी कमी असेल, पगार वेळेच्या वेळेवर मिळणार नाही, पगारामध्ये काय जेवढी वाढ व्हायला पाहिजे तेवढी होणार नाही, आणखी साहेब धड चांगला नसणार, बदललेला साहेब त्रास देणार, बदल्या होणार, किंवा काय काय नाना करा तरी सरकारमध्ये एक बरं आहे, सर्व प्रकारच्या रजा घेता येतात नाही का. हे सिक नोट हा बराच असतो, पण सिक नोट पाठवून द्यायचो ते नेहमीचे तुम्हाला पाठच आहे, बरं का. आज जरा बरं वाटत नाही, इनडिस्पोज असं इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात, बरं का. काय होते सांगता येत नाही. आणि उत्तम मार्ग म्हणजे सर डोकं दुखते किंवा पोट दुखते, याला आपल्याकडे नाही याला मग बिन पगारी रजा, सिक लीव्ह, डॉक्टरची रजा, ती पुन्हा प्रिव्हिलेज लीव्ह. आणि मला त्याची माहिती नाही, आपल्या तुम्हाला पाठ जास्त आहे हे सगळं. अहो काही ठिकाणी मेडिकल बेनिफिट्स नाही का, घर भाडं काय नाना तर आहे, सगळीकडे सगळं मिळेल असं नाही, हा दोष जास्त. बर कामाच्या बाबतीत जे नको ते कामच तुम्हाला करावं लागेल, सध्या तुम्ही येऊन दिसतोय, बरं का. हे केलं तुम्ही पण ते केलं नाही, म्हणजे तुम्ही काम किती करा हे एक. आणि दुसरी गमत अशी आहे, तुम्ही चांगलं काम करून राहिला की बाकीचे लोक तुमच्या बोलक्यावर आणखी काम करतात, तर कर नाही तो आरामात असतो, चहा पित असतो नसता. नवे साहेब सुद्धा एक त्याच्यावर भरोसा नको, तूच काम करेल, अरे म्हणजे काय पण नाही, हे सगळं येणार. विहित कर्म म्हणजे ते सदोष येणार. जसं मागच्या वर्षी एका गृहिणीने मला सांगितलं, मला फार आवडलं ते. अहो म्हणाले तुम्ही किती चांगला माल आणा, कुठेतरी आनंदेशन मिसळ ही असायचीच म्हणे, की पाम तेल घेत असेल त्याच्यावरून सांगत असेल, बरं का. त्यांनी सांगितलं उत्तम पाम तेल भेस काही नाही आणि भेसाशिवाय तेल नाही, अशी स्थिती होती. काय करायचं असं म्हणजे तुम्ही ते कर्म करणार, त्या कर्मामध्ये परफेक्शन नाही, अपूर्ण राहणार. मग
उत्तम कर्म असेल, सर्व सोयी असतील, तर चांगलं करण्यास शोभा काय नाही का? सगळ्या सोयी आहेत आणि चाललंय म्हणजे उत्तम आहे. अरे नाही, कर्म सदोष आहे, माझ्या मनासारखं सर्व नाही, नाईलाजाने मी करतोय, करायला पाहिजे म्हणून करतोय, पण ते जर मनापासून केलं तर ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निभ्रांत खात्रीनं भगवंतापासून पोहोचलो. आता केव्हा होईल ते? माझं जे कर्म आहे ते ईश्वराचं मनोगत आहे असं समजायला. मर्म तिथे आहे. म्हणजे मी ज्या परिस्थितीमध्ये आज आहे, जे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते भगवंतांनी नेमून दिलेलं आहे अशी खात्री पाहिजे. यालाच अरविंद डिव्हिनायझेशन ऑफ कर्म असं म्हणतात. डिव्हाइन म्हणजे ईश्वर, कर्माला ईश्वर स्वरूप करणं. पहिल्यांदा 3 पायऱ्या. पहिल्यांदा काय करावं लागेल? हे मला जे माझ्या वाटेला आलेलं आहे हे त्याने नेमलेलं आहे असं वाटलं पाहिजे मनापासून, की नाही त्याची इच्छा. मनोगत म्हणजे इच्छा, त्याच्या मनात हे आहे की असं मी करावं. बरं, आणखी एक पाऊल पुढे जाऊन सांग. ईश्वरान त्याला मनोधिकार बांधले. अरे एकीकडे तुम्हाला वासना सोडा म्हणायचं आणि त्याची इच्छा म्हणायची, त्याला इच्छा भागत नाही का त्याची? आम्हाला तर आमची इच्छा भागते आणि सोडा म्हणतात, त्याची इच्छा नाही का? एका विद्यार्थ्याने मला याच्यावर कमाल केली वगैरे, पटेल म्हणून तसाच विद्यार्थी. हा प्रश्न जेव्हा आला शंकराचार्यांचे मार्ग, कर्ममार्ग, भक्ती मार्ग शिकवताना मी हा प्रश्न काढला की जर आम्हाला वासना त्रास देते, जीवाला, शिवाला जर वासना असेल, कारण तो इच्छा म्हणतो ना आपण, त्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजे त्याला वासना आहे, पण त्याची वासना त्याला वाजत नाही का? नाही वाजत म्हणाला. बरं का, मी असा प्रश्न विचारला, म्हणजे मला काय वाटतं त्या पोरांनी काय उत्तर दिलं? असं म्हणलं फरक आहे. माझी जी इच्छा आहे ती मी ईश्वराच्या इच्छेमध्ये विलीन करू शकत नाही, मला वेगळं पण लागतं. पण ईश्वर हा परमात्मा स्वरूप असल्यामुळे त्याची इच्छा परब्रह्मातच विलीन होऊन जाते, त्याला वाटत नाही. किती सुयोग. म्हणजे ईश्वराचे मनोगत म्हणत असताना हा त्या तत्वज्ञानाचा अर्थ झाला. तर साधा अर्थ सांग. जेव्हा काही हालचाल होते, विश्व निर्माण होण्याची हालचाल झाली, त्याला मागे संकल्प होता. त्याला आधी संकल्प म्हणतात ना. ज्ञानेश्वर महाराजांनी आधी बीज म्हटलेलं आहे ओंकाराचं. अकार, उकार, मकार. संकल्प कुठून येतो? संकल्प वासनेतून येतो. आणि संकल्पाचं परिवसन कर्माचं होतं. इथे म्हणजे 7व्या अध्यायाचे श्लोक आहे. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः. बरं का? म्हणजे आत्मसंस्थ मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत वगैरे 6व्या अध्यायात 23-24 श्लोक असावा. 24. संकल्प म्हणजे काय? तर मला जे पाहिजे आहे त्यावर विचार कर. कल्प सम्यक कल्प येते, पूर्ण विचार कर. का मला पाहिजे? मला त्यातून सुख मिळेली कल्पना. आपल्याला व्यवहारामध्ये चैन पडत नाही याचं कारण तो खरा वाटतो, त्यातून मला सुख लागेल असं वाटतं. काही नाही, आज तुमची तब्येत बरी नाही ना, बरं झाली की मला बरं वाटेल. का बरं वाटेल कोणा ठेव, पण मला बरं वाटेल. त्याला बरं वाटेलच नाही तर दुसरं काहीतरी निर्माण होतं. जे अपूर्णच आहे तिथे तुम्ही किती करणार? महाराजाला फार अप्रतिम दृष्टांत द्यायचे. काय सांगितलं? म्हणाले एक शेतकरी होता. सकाळी शेतात यायचा तर सगळी सापाची पिल्ल फिरायला लागायची. हे रोज पिल्ल मारता मारता नाकात दम घेऊ लागला त्याच्या. आज हे करायला पाहिजे, ते काही सापच पिल्ल, आज हे करायला पाहिजे, आज ते करायला पाहिजे. कर्म काही सुटतच नाही. त्याचा एक गुरु होता वारकरी, तो एके दिवशी आला आणि तो आला म्हणाला, बुवा असं होतंय, रोज पिल्ल मारतो. म्हणाला मी आहे का? अरे वेडा आहेस, त्यांना जन्म देणारी नागिन कुठेतरी आहे म्हणे, तिला मार म्हणजे पिल्ल मारती. तेव्हा कर्माची जी उत्पत्ती आहे ती नागिन कुणी असेल तर वासना आहे. त्या वासनेतून संकल्पातून कर्म करावं लागतं. वासना काय दिसत नाही पण संकल्प दिसतो. आता संकल्पाचा धर्म काय? तुम्ही जर स्वस्त बसून पाहिलं ना, मी कर्म का करतो, कसं करतो, मूळ काय आहे? याला नीतिशास्त्रामध्ये स्प्रिंग्स ऑफ ऍक्शन असं म्हणतात. मी काय सांगतो सर, जे इंग्रजी शिकणारे लोक आहेत
त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की बाबा युरोपियन लोक सुद्धा याच्यावर विचार करतात. कुठून येतं कर्माची प्रेरणा, कुठून येते? बघाही वासनेतून येते. पण मला दिसते केव्हा, ज्या वेळेला आमक करावं आमक करू नये हे मन ठरवतं त्यावेळेला ते कळतं. पण हा जो संकल्प येतो हा शक्ती घेऊन येतो. ज्या माणसाच्या संकल्पाला शक्तीचं पाठबळ नाही तो मनुष्य जीवनात काहीही करू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही खूप जप करा, खूप जप करा, संकल्प आहे, शक्ती कुठे मागली? काय तुमची आमची अडचण आहे? हे करायला पाहिजे, बरोबर आहे, असंच व्हायला पाहिजे. अरे पण संकल्प पैसे मिळवण्याकडे तिकडे म्हणून चालला. अरे काय लोक कुठे कुठे जातात, आपला देश सोडतात, कुटुंब सोडतात, चालले मिडल ईस्ट मध्ये चालले, आफ्रिकेला चालले, ते तिथून हाकून देतात तरी जातात नाही का? का? संकल्पाला शक्ती आहे ना. माझी जी शक्ती आहे ती फक्त दृश्याच्या संकल्पाबद्दलच असल्यामुळे मला दृश्य सोडवत नाही, कारण शक्ती तिकडे जाते. आणि त्यात द्वैत आहे, मी शक्ती देईन तर तो संकल्प काम करेल. परीक्षा आली आहे, रोज रात्री गजाला उद्या 4 वाजता उठायचं, गजाला 4 वाजता गेलं झाले की बंद केलं, निघून गेले. संकल्प शक्ती नाही. बघा तुम्ही काय कमी पडतं संकल्पाला शक्ती कमी. कारण काय? मी संकल्पाहून निराळा, मी शक्ती देणारा आणि संकल्प याच्यात द्वैत आहे. भगवंताचा संकल्प जसा आहे तो शक्तिरूपच आहे. संकल्प झाला की विश्व सुरू. सद्गुरूची तारीफ ही आहे, त्याने तुम्हाला नाम दिलं की तो शक्ती देऊनच नाम देतो. तुम्ही ती शक्ती प्रपंचाला वापरतायला तो काय करतो? पण किती चूक आहे आपलं. महाराज एवढं करावं म्हणजे मी खूप नाम घेईन, ते काय होत नाही, हा काही नाम घ्यायचं नाही. बघा कुठे चुकतं आपलं. बघा म्हणजे म्हणता किती व्यवहारिक प्रश्न आहे. मग भगवंताचं कसं आहे, संकल्प झाला बरोबर विश्व सुरूच. संकल्प फळायला यायलाच लागला. म्हणजे जेव्हा माझी इच्छा सर्वस्वी संकल्पामध्ये येते, माझी वासना पूर्णपणे संकल्पात येते, त्यावेळेला शक्ती मिळते. याला ध्येय निश्चिती असं म्हणतात. ठरलं आता भांडण नाही, ठरलं म्हटल्यानंतर तू कर्म करायलाच त्याला बसवणार नाही. ईश्वर जसा एकोहम बहुश्याम संकल्प झाला बरोबर विश्व निर्माण सुरू झालं. वासना काय करते? वासना हेतुपूर्वक आहे. वासना ब्लाइंड म्हणजे आंधळी नाही, मला अंक पाहिजे मला तमक नको, ह्या वासनेचा धर्म आहे. हा जो वासनेचा धर्म आहे तर ईश्वराची जी इच्छा आहे तिचा धर्म काय आहे? तिचा धर्म एकच आहे की माणूस आनंदात राहावा, दुःखी नसावा. हा त्याचा अंतर्मतचा आहे. आनंदादेव कल्पनानि भूतानि जायन्ते, आनंदातून विश्व निर्माण होते, आनंदात आहे, आनंदात विलीन होणार. म्हणून त्याच्या संकल्पामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. जर त्याच्या संकल्पात आनंदाशिवाय दुसरं काही नाही तर माझा संकल्प जर मी त्याला जोडला तर मलाही आनंदाशिवाय दुसरं काही मिळणार. हे ईश्वराचं मनोगत. मग ईश्वराचं मनोगत म्हणजे जे माझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे, सदोष आहे,